आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी रामनस्कर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बांगलादेशात हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी राजीनामा देऊन त्या भारतात तात्पुरता आश्रय घेत आहेत। नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे। हसीना यांनी बांगलादेशामधील हिंसाचारावर प्रतिक्रिया देत शोकसभा व्यक्त केली आहे आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे। बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी राजीनामा देऊन देश सोडला। त्यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतला। बांगलादेशात आता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, पण अल्पसंख्याक हिंदूंवर मात्र अत्याचार सुरूच आहेत। शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत मौन सोडले। असा शोक देखील व्यक्त केला। शेख हसीना यांनी दोषींविरुद्ध चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।